नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय अडकीने घेण्यात आलेला आहे. आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट अडकीने आलेली आहे आणि आज जेवढ्या घडामोडी घडलेल्या आहेत, आज लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बदल झाले आहेत ते संपूर्ण घडामोडी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि खूप महत्त्वाचं असणार आहे. म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पण त्या अगोदर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमच्यासाठी मी अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती मी व्हिडिओवर प्रोव्हाइड करत चालतो. म्हणून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळत राहणार आहे आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत राहायचं आहे. दुसरी गोष्ट, भरपूर महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. तर महिला विचारत आहे की सर आम्हाला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळतील. तर बघा, अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले नाही आहे. तर त्या महिलांना एप्रिलमध्ये जर तुम्ही बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे. तर एप्रिलची अडीने पैसे तुम्हाला मिळणार आहे 1500 रुपये. आता हे 1500 रुपये कधी मिळणार त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. दुसरी गोष्ट, मार्चचे पैसे ज्या ज्या महिलांना मिळाले नाही त्या महिलांनी लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही. अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले नाही आहे त्या महिन्याला लिहून पाठवायचे की मार्च महिन्याचे मला पैसे मिळाले नाही सर, फक्त एवढंच लिहून पाठवायचं आहे. आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील अशा सर्व माता भगिनींनी लिहून पाठवायचे की हो सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. जेणेकरून ज्या महिलांना पैसे मिळाले नाही आहेत त्यांना मार्च महिन्याचे पैसे प्लसमध्ये एप्रिलचे पैसे असे दोघे मिळून जवळजवळ 3000 रुपये त्या महिलांना पाठवले जाणार आहे. म्हणून ज्यांना मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मार्चचे पैसे मिळाले नाही आहे, नाही सर मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांना मिळाले त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये मिळाले आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला आवर्जून तुमच्या माता भगिनींना शेअर करा. तुमचे शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्यांना शेअर करा किंवा तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना शेअर करा. तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही महिला असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि ते सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती घेऊ शकतात. म्हणून त्यांनासुद्धा या व्हिडिओला आवर्जून शेअर करायचं आहे. तर आता आपण प्रूफवरती जाऊया, संपूर्ण माहिती बघूया की लाडकी बहीण योजनेबाबत काय नवीन माहिती आली आहे, काय लेटेस्ट माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, आपण या ठिकाणी आलं प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. हे सर्व महिलांना माहिती आहे. पण लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला 1500 रुपये ह्या ठिकाणी मिळतात. हे सुद्धा भरपूर महिलांना माहिती, सर्वच महिलांना माहिती, कारण त्यांच्या अकाउंटला ठिकाणी 1500 रुपये जमा होतात. पण काही वेळेस काय झालं आहे की एकाच वेळेस महिलांच्या अकाउंटवर 3000 रुपये आले आहेत. आता तुम्ही जर बघितलं असेल तर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता बघा. फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याचे जवळजवळ तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये दिले गेले होते एकाच वेळेस. का? कारण फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला नव्हता, म्हणून मार्चचा प्लसमध्ये फेब्रुवारीचे असे टोटल जर तुम्ही बघितले तर 3000 रुपये तुम्हाला एकाच वेळेस दिले गेलेले होते. आणि हे 3000 रुपये जवळजवळ तुम्ही बघितलं कोणत्या तारखेला आले होते तर 8 मार्चपासून हे जे पैसे ते मिळायला सुरुवात झाले होते. 8 ते 12 मार्च या दरम्यान तुम्हाला सर्व महिलांना पैसे या ठिकाणी मिळाले होते. त्याच प्रकारे आता तुम्हाला एप्रिलचे सुद्धा पैसे मिळणार आहे. आता एप्रिलचे नेमके किती पैसे मिळणार आहे? 2100 रुपये मिळणार आहे की 3000 रुपये मिळणार आहे की 1500 रुपये मिळणार आहे? हा सुद्धा प्रश्न भरपूर महिलांना पडलेला आहे. भरपूर महिला कमेंटमध्ये तेच विचारत आहे की सर 1500 रुपये मिळतील की 3000 रुपये मिळतील की या ठिकाणी फक्त 2100 रुपये मिळतील, असे भरपूर महिला ठिकाणी विचारत आहे. त्याचंही तुम्हाला उत्तर मी सांगणार आहे, म्हणून कंटिन्यू व्हिडिओ नक्की बघत राहा. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. आता एप्रिलच्या हप्त्यामध्ये ठिकाणी काय झाल्याबद्दल तो बघायचा आहे. या योजनेमध्ये एप्रिल महिन्यात मित्रांनो काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहे. लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे. तर या योजनेमध्ये एप्रिल महिन्यात काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहे. आता 3000 रुपये कसं काय मिळणार आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुम्हालासुद्धा मित्रांनो आश्चर्य झालं असेल की 3000 रुपये कसे मिळतील. तर हा जो काही निर्णय आहे तर हा महत्त्वाचा आहे की आता कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये मिळतील आणि कोणकोणत्या महिलांना फक्त 1500 रुपये मिळतील. हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, कारण मी तुम्हाला सांगितले की जी काही नवीन लेटेस्ट अपडेट येत असते ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, महत्त्वाची माहिती आली आहे आणि आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट आहे की एप्रिल महिन्यातसुद्धा काही महिला
महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. आता 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की नेमकं कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळतील आणि कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. आणि दुसरी गोष्ट, अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये पैसेच मिळणार नाही आहे. का मिळणार नाही आहे? कारण त्या महिला या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये अपात्र केल्या जाणार आहे. त्याचं कारणही तुम्हाला मी सांगतो की अपात्र का होणार आहे. कारण की अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांनी हे जे काही निकष होते लाडकी बहीण योजनेचे त्या निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांनी अर्ज केले होते, तर त्या महिलांना अपात्र केले जाणार आहे. आता त्यामध्ये काही अटी होत्या. अटी कोणकोणत्या होत्या? तर त्या महिलांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं, ही एक पहिली अट होती. त्या महिलेच्या घरी 4 चाकी वाहन नसावं किंवा त्या महिलेच्या घरी कोणीही सरकारी नोकरीला नसावं, अशा ठिकाणी अटी होत्या. तरीसुद्धा महिलांच्या घरी या सर्व सुविधा असतानासुद्धा त्या महिलांनी अर्ज केले आणि त्यांना पैसेसुद्धा मिळत होते. कारण त्यावेळेस अर्जाची छाननी केली जात नव्हती निवडणुकीच्या काळामध्ये आणि अर्जाची छाननी होत नव्हती, म्हणून भरपूर महिलांना जवळजवळ आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर 13,500 रुपये प्रत्येक महिलेला मिळाले आहेत. आता हे जे काही पैसे मिळाले ते पैसे काही वापस घेतले जाणार नाही. ते पैसे त्यांचेच आहेत, त्याच महिलांचे. ते पैसे काही वापस घेतले जाणार नाही. पण पुढचे जे काही हप्ते असतील जसे एप्रिलचा हप्ता, मेचा हप्ता, असे जे काही हप्ते आहेत ते हप्ते त्यांना मिळणार नाही आहे. कारण की ते अपात्र ठरवले जातील, ते निकषामध्ये बसत नाही, तर त्या महिलांना अपात्र केलं जाईल, बाद केलं जाईल आणि त्या महिलांना पुढचे हप्ते हे दिले जाणार नाही आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एप्रिल महिन्यामध्ये 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार, हा प्रश्न तुम्हालाही नक्की पडला असेल. तर त्याचं उत्तर आपण जाणून घेऊयात की नेमके कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळतील. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. लक्षात घ्या, बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की भरपूर महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही. तर काही महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे. तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडलेला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील. बघा, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो आणि अगदी तंतोतंत तसंच खरं ठरलेलं आहे. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो की जी काही तुम्हाला माहिती मी देत असतो ती माहिती 100% खरी असते आणि 100% पुराव्यासहित तुम्हाला ती माहिती मी देत असतो. पण भरपूर महिलांना विश्वास नसतो की सर तुम्ही जी माहिती सांगते ती खोटी आहे. तर तुम्हाला जी काही मी माहिती सांगतो ती पुराव्यासहित देत असतो आणि तीही 100% खरी देत असतो. आणि तुम्हाला मी वारंवार विचारत होतो की मार्चचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही, कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की मार्चचे पैसे तुम्हाला जमा झाले की नाही. भरपूर महिला म्हणत होत्या की मार्चचे पैसे मिळाले आणि जवळजवळ भरपूर महिला म्हणत होत्या की सर मार्चचे पैसे मिळालेच नाही. तर ज्या महिलांना मार्चचे 1,500 रुपये मिळाले नसतील त्या महिलांना मार्चचे 1,500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे या ठिकाणी पैसे असे टोटल जर तुम्ही बघितले तर 3,000 रुपये दिले जाणार आहे. आता हे 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे? ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना हे पैसे मिळणार आहे 3,000 रुपये. आणि ज्या महिलांना मार्चचे 1,500 रुपये मिळाले असतील त्या महिलांना फक्त 1,500 रुपये दिले जातील. म्हणजेच काय, तर एप्रिलचे किती मिळणार आहे? तर एप्रिलचे सुद्धा तुम्हाला फक्त किती मिळणार आहे? 1,500 रुपये हप्ता मिळणार आहे. पण 3,000 सुद्धा मिळणार. 3,000 कोणाला मिळणार आहे? ज्या महिलांना मार्च महिन्याचे हप्ता मिळाला नाही आहे त्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता प्लसमध्ये एप्रिलचा हप्ता असे टोटल त्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. आता तुम्ही पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे त्या महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये पाठवले जातील. तर ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मला मार्च या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे. फक्त लिहून पाठवायचे की नाही सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले असतील त्या महिलांना लिहून पाठवायचे की हो सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1,500 रुपये मिळाले आहे. पुढे बघा काय सांगितलं आहे, परंतु मार्च महिन्यातील सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत. फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील त्यामुळे ह्या महिलांना एप्रिलमध्ये 3,000 रुपये देऊ शकतात. म्हणजे सांगायचं येतो असं आहे की जवळजवळ मार्च महिन्यामध्ये बऱ्यापैकी महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले होते. फक्त थोड्याच ज्या काही महिला होत्या त्या महिलांना पैसे मिळाले नसतील. त्यामुळे आता एप्रिलमध्ये त्या महिलांना जवळजवळ 3,000 रुपये देऊ शकतात असं ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच 3,000 रुपये भरपूर महिलांना ठिकाणी मिळतील. फक्त आता तुम्ही लिहून पाठवायचे की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही. कारण भरपूर महिलांना पैसे मिळाले होते आणि काही महिलांना पैसे मिळाले नव्हते. आता एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी हा प्रश्न तुम्हाला पडला आहे, त्याचं उत्तर जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेत मित्रांनो एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो हप्ता कधी देणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही आहे. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच अक्षय तृतीयाला हे पैसे जमा होऊ शकतात. अक्षय तृतीया कधी आहे तर 30 एप्रिलला आहे. तर 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे ह्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात असा ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या महिलांना मिळणार नाहीत पैसे. आता कोणकोणत्या महिला आहेत जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आलेली आहेत.
त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. आणि ज्या महिलांची कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलाच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे. सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे याच्या काही अटी, ह्या अटींचं जर का तुम्ही पालन केलं असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल आणि जर तुम्ही ह्या अटींचं उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. ठीक आहे, तर सरसकट तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगितली. एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, किती रक्कम मिळणार तेही सांगितलं आणि 3,000 रुपये कसे मिळतील तेही सांगितलेलं आहे. कोणत्या महिलांना 3,000 मिळणार तेही सांगितलेलं आहे. कारण संपूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.